सर्वांचं देवा मंगल कर असं मी रोज प्रार्थना करते आणि आज देवाने अक्षरशः माझे प्राण वाचवले. देवाची पूजा करत असताना माझ्या पदराच्या टोकाला आग लागली आणि माझ्या देवाच्या पूजेच्यात मी करत असताना हळूहळू ती कोपऱ्यापर्यंत पोचली आणि मला कळलंच नाही. पण अगदी वेळेवर कळलं आणि मी ती आग बुझवली. नंतर मग मी साडी वगैरे बदलून खाली आली. इतकी सुंदर साडी होती, मला खूप वाईट वाटलं कारण मी ती साडी घालून चालले होते एका इंटरव्ह्यूसाठी. आज ABP माझा चॅनलला माझा इंटरव्ह्यू होता. दिवाळीचे इंटरव्ह्यू असल्यामुळे थोडंसं तयार वगैरे होऊन जाण्याचं प्रयोजन होतं. हे आमचे आमदार आहेत तानाजी मुटकुळे, त्यांची पूर्ण टीम आली होती एक विषय त्यांच्या मतदारसंघातला घेऊन. नंतर काही आता निवडणुका असल्यामुळे काही लोक स्वतःचं बायोडेटा घेऊन निवडणुकीच्या तिकिटाच्या मागणी करण्यासाठी वगैरे आले होते. काही पत्रिका देण्यासाठी आले होते, काही नेहमीचप्रमाणे आपापल्या वैयक्तिक किंवा सार्वजनिक रूपाची कामं घेऊन आले होते. हा माझा जनता दरबार आहे बघा. रोज एवढे लोक असतात. किमान मला तर वाटतं 300-350 कप चहा होत असतील दिवसभरामध्ये. आणि इतके लोक असतात, तिकीट मागायला येतात. सर्व 18 पगड जातीचे धर्माचे लोक येतात आपापल्या विषयांना घेऊन आणि मी प्रयत्न करते की त्यांचं ऐकून घ्यावं. पण मला प्रत्येकाला 2 मिनटं 1 मिनटाच्या वर देता येत नाही कारण खूप लोक असतात. आणि मग तिथून मी निघाले आता ABP माझाच्या चॅनलला, जिथे माझा इंटरव्ह्यू ड्यू होता. मराठवाड्यातील बरेच पत्रकार तिथे होते, बीड जिल्ह्यातील होते. दिवाळी निमित्त गप्पा टप्पा झाल्या छान आणि मनमोकळं बोलता आलं सगळ्यांशी. तिथून मी निघाले, घरी आले. घरी भरपूर गर्दी होती आणि लोकांच्या भेटी घेत होते. पण बघा सरप्राईज, आज माझ्या घरी आलंय कोण? माझे तर ते बंधू आहेत, पण आपल्या सर्वांचे छत्रपती उदयनराजे. बाबांवर त्यांचं खूप प्रेम. बाबांच्या फोटोकडे बघून नेहमी ते भावूक होतात आणि बाबांचं दर्शन घेतात कारण ते खूप कोवळ्या वयात माझ्या बाबांना भेटले आणि त्यांच्यामध्ये ते खूप प्रेमाचं नातं आहे. एखाद्या पित्यावर प्रेम करावं असं प्रेम त्यांनी बाबांवर केलं. आणि मला पण अगदी छोटी बहिणीला कसे एखादा भाऊ म्हणजे असा मस्ती करतो तसं ते माझी मस्ती करत होते. माझ्यासाठी ती दिवाळीची भेटवस्तू घेऊन आले होते आणि त्यांच्या मतदारसंघातली काही कामं होते ते पण त्यांनी आणली, सार्वजनिक हिताची कामं. आणि नेहमी आले की ते आर्यमनला आवर्जून बोलवतात. आर्यमन जिममध्ये गेला होता आणि तो तिकडून आला. ते आर्यमनकडे बघताना त्यांना नेहमी बाबांची आठवण झाल्याचा भास येतो असं ते म्हणतात. आणि मग त्यांच्या मतदारसंघातले जनहिताचे कामं त्यांनी मला सुचवले आणि मग परत मी त्यांचा सन्मान केला. आणि साहजिक आहे, छत्रपती माझ्या घरी आले आणि माझे मोठे बंधू आहेत ते, त्यांचा सन्मान केला. आणि मग आम्ही थोडं बोललो, इकडचं तिकडचं मन मोकळं. त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले. रामटेकच्या मुंडेसाहेबांच्या आठवणी जागृत झाल्या. परत जनता दरबार होताच परत बोलले. जवळपास 11:30 वाजेपर्यंत मी लोकांना भेटत होते.